Hello students, today I am going to teach you the second poem, Indian Weaver. Indian Weaver म्हणजे भारतीय विणकर. ही जी कविता आहे ही सरोजिनी नायडूंनी लिहिली आहे. सरोजिनी नायडू was born in 1719 and died in 1949. त्यांचा जन्म 1879 मध्ये झाला आणि मृत्यू 1949 मध्ये झाला. वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट. पॉलिटिकल म्हणजे राजकारणात सरोजिनी नायडू. फेमिनिस्ट and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. पहिली भारतीय स्त्री आहे सरोजिनी नायडू की त्या प्रेसिडेंट बनल्या, अध्यक्ष बनल्या काँग्रेसच्या, राष्ट्रीय काँग्रेसच्या, नॅशनल काँग्रेसच्या. अँड शी वॉज अन इम्पॉर्टंट फिगर इन इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. इम्पॉर्टंट फिगर. इट्स ॲक्टिव्ह रोल इन इंडिपेंडन्स. स्वातंत्र्यामध्ये त्यांचा चांगला रोल आहे. सरोजिनी नायडू वर्क ॲज अ पोएट ऑन हर द सब्जेक्ट ऑफ नायटिंगल ऑफ इंडिया. नायटिंगल ऑफ इंडिया, त्यांना नायटिंगल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. लॅटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ द युनायटेड provinces in 1947, become the first woman to hold the office of the governor in independent India. अशी सरोजिनी नायडू ह्या अशा पहिल्या भारतीय स्त्री होत्या. गव्हर्नर म्हणजे त्या राज्यपाल बनल्या. पहिली स्त्री होती आपल्या स्वातंत्र्य भारतामध्ये. इंडियन वीवर is a short poem where the poet talks about three types of garment. गारमेंट म्हणजे वेश. आपण जे कपडे वेश परिधान करतो, जे कपडे घालतो. गारमेंट्स मीन्स क्लोथ्स. ह्या कवितेमध्ये सरोजिनी नायडूंनी एकदम शॉर्ट पोएम आहे, थोडक्यात मांडलं आहे. द पोएट टॉक्स अबाउट द थ्री स्टेजेस, थ्री टाइप्स ऑफ गारमेंट. आपल्या ज्या आहे मनुष्य जातीच्या तीन अवस्था, तीन स्टेजेसमध्ये आपण जातो आणि त्या स्टेजेसमध्ये आपले गारमेंट कसे असतात, म्हणजे आपला वेश, आपले कपडे आपण कोणत्या पद्धतीचे, कोणत्या रंगाचे घालतो, हे त्यांनी ह्या कवितेमध्ये सांगितलं आहे. Garment that weaver weaves at three particular times of a day. weaver म्हणजे विणकाम करणारा. हाताने जे कपडे विणलेले असतात. सरोजिनी नायडूने इथे विवेर घेतला आहे. विणकर, भारतीय विणकर घेतला आहे. आणि त्या विणकर कसा थ्री स्टेजेसमध्ये कसे कपडे व्यू करतो. व्यू म्हणजे विणणे, वीवर म्हणजे विणणारा, कपडे विणणारा. ईच स्टँजा ऑफ द पोएम रिप्रेझेंट द थ्री इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. ह्युमन लाईफ म्हणजे मानवी जीवनाच्या तीन स्टेजेस, तीन अवस्था घेतल्या आहे. बाल्यावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. मीन्स लाईफ, बर्थ, चाइल्डहुड, ॲडल्टहुड म्हणजे यंग अँड डेथ म्हणजे ओल्ड. तीन अवस्था घेतल्या आहे. चाइल्डहुड, यंग अँड डेथ. मीन्स बर्थ, ॲडल्टहुड म्हणजे यंग, त्यावेळेस आपण यंग राहतो. डेथ म्हणजे ओल्ड, ओल्डनेस, ओल्ड एजमध्ये आपला डेथ होतो. अशा तीन अवस्था घेतल्या आहे. आणि द कलर्स मेन्शन्ड इन द स्टांजास आर व्हेरी सिग्निफिकंट. म्हणजे कलर त्यांनी निवडले ह्या थ्री स्टेजेसमध्ये, चाइल्डहुड, यंग अँड ओल्ड. ज्यावेळेस बर्थ होतो त्या चाइल्डहुड, ॲडल्टहुड म्हणजे यंग अँड डेथ म्हणजे ओल्ड, ओल्ड एजमध्ये डेथ होतो. अशा जे तीन अवस्थांमध्ये जे कलर निवडले, तीन टांजा, तीन अवस्था,
significant. They indicate their moods related. त्यावेळेस आपला त्या परिस्थितीत मूड्स रिलेट कसा असतो ते त्यांनी सांगितलं आहे. कवितेचा भावार्थ भावानुवाद म्हणजे थोडक्यात सांगते की भारतीय विणकर ही सरोजिनी नायडू लिखित 3 कडव्यांची कविता आहे. विणकरांच्या कला निर्मितीतून मनुष्याच्या जीवनाचे 3 टप्पे त्यांनी प्रतिकात्मक रूपात कवितेत रेखाटले आहेत. भल्या सकाळी विणकर नवजात बालकासाठी छानसे निळ्या रंगाचे अंगडे टोपडे म्हणजे झगे विणताना दिसतो, तर संध्याकाळी ते राणीसाठी सुंदर चमकदार मोरपिशी रंगाचा लग्नाचा पोशाख तयार करताना कवयित्रीला दिसतात. तर रात्रीच्या शीतल चंद्रप्रकाशात विणकर गंभीरपणे मृत व्यक्तीसाठी पांढरे शुभ्र प्रेत वस्त्र तयार करताना दिसतात. दिवसाचे हे 3 प्रहर म्हणजे बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था या जीवनाच्या 3 टप्प्यांचे प्रतीक आहेत. दिवसाच्या प्रत्येक प्रहरात विणकर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी आवश्यक असलेले कपडे तयार करतात. पहाटेच्या वेळी नव्या जन्मलेल्या बाळासाठी, रम्य सायंकाळी नववधूसाठी आणि अंधाऱ्या रात्रीच्या थंड प्रहरी मृत व्यक्तीसाठी. आणि यातला प्रत्येक रंग मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक टप्प्याचे प्रतिनिधित्व करतो. इतकी छान कविता सरोजिनी नायडूने इथे रेखाटली आहे. तसेच आपण आता घेऊया की पॅराफ्रेज म्हणजे कवितेचा अशाच पद्धतीचा अर्थ मी तुम्हाला सांगते इंग्लिशमध्ये की द पोएम इंडियन वीवर बाय सरोजिनी नायडू कन्सिस्ट ऑफ 3 स्टांजाज. 3 स्टांजाज म्हणजे 3 कडव्यामध्ये त्यांनी कन्सिस्ट केली आहे. इन धिस शॉर्ट वर्क the 3 stages of man's life are symbolized through the viewer's creations. काय म्हणताय कवयित्री सरोजिनी नायडू? इन दिस शॉर्ट वर्क, ह्या शॉर्ट पोएममध्ये 3 stages ऑफ मॅन्स लाईफ, मनुष्याच्या जीवनाच्या ज्या 3 अवस्था आहे, बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्ध अवस्था, सिम्बॉलाइज केलं आहे म्हणजे प्रतिकात्मक त्या दाखवलं आहे. थ्रू व्ह्युअर्स क्रिएशन. व्ह्युअरचं क्रिएशन म्हणजे विणकराचं जे विणकर जे निर्मिती करतो कपड्यांची, त्या निर्मितीतून त्यांनी त्या कपड्यांचं प्रतीक घेऊन त्यांनी मानवी जीवनाच्या 3 अवस्था सुंदर रेखाटल्या आहे. इन द मॉर्निंग 3 कडव्यांमध्ये पहिलं जे कडवं आहे तिथं मॉर्निंग, दुसऱ्या कडव्यात इव्हिनिंग आणि तिसऱ्या कडव्यात नाईट. मॉर्निंगमध्ये चाइल्डहूड, स्टेज ऑफ चाइल्डहूड. इव्हिनिंग म्हणजे स्टेज ऑफ ॲडल्ट मीन्स यंग. अँड नाईट द स्टेज ऑफ ओल्ड मीन्स ॲट दॅट टाईम द डेथ, एंड ऑफ द वन लाईफ, मानवी जीवनाचा मृत्यू. अशा 3 कडव्यात 3 टप्प्यात त्यांनी छानपैकी 3 कडव्यात रेखाटलं आहे. पहिल्या कडव्यात इन द मॉर्निंग दे व्ह्यू. पहिल्या कडव्यात मॉर्निंग सकाळी व्ह्यूवर व्ह्यू म्हणजे विणणे, व्ह्यूवर म्हणजे विणकाम कपडे विणकाम करणारा. सकाळी कसे कपडे विणतोय? ब्राईट ब्ल्यू रोब्स. ब्राईट म्हणजे अतिशय तेजस्वी, ब्ल्यू म्हणजे निळ्या रंगाचे, रोप्स म्हणजे अंगडे टोपडे लहान बाळाचे विणतोय. द न्यू बॉर्न म्हणजे नवीन जन्मलेला मुलाचे कपडे विव्हर विणतोय, इंडियन विव्हर. म्हणजे पहिल्या स्टांजामध्ये चाइल्डहूड, स्टेज ऑफ चाइल्डहूड, स्टेजेस ऑफ लाईफ, चाइल्डहूड अँड ॲडल्ट and old. In the morning, the stage described by the poet
सकाळी सकाळी कवीने जे वर्णन केलं आहे द स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ्स, आणि रंगही तसेच निवडले. न्यूबॉर्न बेबीसाठी ब्ल्यू कलर निवडला आहे विवरने, इंडियन विवरने, ब्राईट एकदम तेजस्वी निळा कलर. इन द इव्हिनिंग they are creating purple green, beautiful purple green wedding veil for a queen. आणि संध्याकाळचे ॲडल्ट म्हणजे प्रौढावस्था, त्यावेळेस वेडिंग म्हणजे लग्नाचं, वेल म्हणजे लग्नासाठी आपण जे कपडे घालतो, नववधू जे घालते. पर्पल ग्रीन, क्वीन म्हणजे राणीसाठी, म्हणजे नववधू म्हणजे एक प्रकारची राणी म्हटल्या जाते. आणि त्यावेळेस ॲडल्ट, आपली अवस्था ॲडल्ट असते, म्हणजे आपण तारुण्य अवस्थेत असतो. आणि अशा नववधू वेडिंग वेल क्वीनसाठी, ह्या नववधू, राणी म्हणजे एक नववधू राणीसारखी दिसते. आणि त्यावेळेला ती तो इंडियन वेवर कोणत्या कलरचे कपडे ते नववधूसाठी विणतो, तर पर्पल ग्रीन म्हणजे जांभळ्या, पर्पल म्हणजे थोडा जांभळा हिरवट जांभळ्या कलरचं. ड्युरिंग द चिल ऑफ द मूनलाईट, चिल म्हणजे थंड शीतल, मूनलिट म्हणजे चंद्रप्रकाश, आणि शीतल चंद्रप्रकाशात नाईट दे आर मेकिंग द श्राऊड ऑफ अ डेड मॅन. श्राऊड म्हणजे प्रेतवस्त्र, प्रेतावर जे टाकतो रात्रीच्या वेळी. शांत, चिल म्हणजे शांत, मूनलिट म्हणजे चंद्रप्रकाश, श्राऊड म्हणजे प्रेतवस्त्र, प्रेतावर जे वस्त्र आपण टाकतो डेड मॅनच्या, मेलेल्या माणसाच्या, ते तो इंडियन विवर विणतोय. आणि ते प्रेतवस्त्र कोणत्या रंगाचं आहे? द व्हाईट पांढऱ्या रंगाचं. द टाईम ऑफ द डे सिम्बॉलायझेस द स्टेजेस ऑफ द चाइल्डहुड. टाईम ऑफ द डे पूर्ण दिवसाचा टाईम घेतला आहे, सकाळ संध्याकाळ आणि रात्र. सकाळी चाइल्डहुड, संध्याकाळी ॲडल्ट आणि नाईटला ओल्ड एज, असं टाईम सिम्बॉलाइज केला आहे. म्हणजे टायमाचं सुद्धा प्रतीक, मानवी जीवनाशी प्रतिकात्मक पोएम आहे. आणि छान 3 कडव्यात सरोजिनी नायडूंनी ही कविता रेखाटली आहे. आणि अशा 3 प्रहर दिवसाचे कवयित्रीने रेखाटलेले, पहिला म्हणजे मॉर्निंग, इव्हिनिंग आणि नाईट. मॉर्निंगला चाइल्डहुड, स्टेज ऑफ चाइल्डहुड, इव्हिनिंगला स्टेज ऑफ ॲडल्ट अँड नाईटला स्टेज ऑफ ओल्ड एज. अशा पद्धतीने कवयित्रीने छान प्रकारे रेखाटला आहे. टायमाचाही उल्लेख छान घेतला आहे, कलरचाही उल्लेख छान घेतला आहे. पहिला जो कलर कवितेने न्यूबॉर्न बेबीसाठी जो वापरला आहे, नवजात बालकासाठी, तो ब्ल्यू. नंतर नववधूसाठी ॲडल्ट एजमध्ये जो वापरला आहे तो पर्पल ग्रीन. आणि ओल्ड एजमध्ये विवरने जो कलर विणकाम करताना, कपडे विणताना, ॲट द टाईम ऑफ द डेथ इन द ओल्ड एज म्हणजे मृत्यूच्या वेळेला म्हातारपणी, तो व्हाईट कलर निवडला आहे. कलर कॉम्बिनेशन अँड 3 टाईप्स ऑफ द डे, दिवसाचे 3 प्रकार, मॉर्निंग, इव्हिनिंग अँड नाईट, छान प्रकारे रेखाटले सरोजिनी नायडूने. आणि मग द टाईम ऑफ द डे सिम्बॉलायझेस द स्टेजेस ऑफ द लाईफ. टाईम ऑफ द डे, दिवसाचे पूर्ण टाईम सिम्बॉलाइज केलं आहे. टायमाचं प्रतीक त्यांनी घेतलं आहे. चाइल्डहुड, प्राईम ऑफ लाईफ अँड ओल्ड एज. द विवर क्रिएट द गारमेंट्स. गारमेंट्स म्हणजे कपडे, क्लोथ्स. विवर जो कपडे विणतोय, नीडेड फॉर ईच स्टेज ॲट द करेस्पॉन्डिंग पार्ट ऑफ द डे. ईच स्टेज, ईच म्हणजे प्रत्येक अवस्थेत, म्हणजे चाइल्डहुड, ॲडल्टहुड अँड ओल्ड एज, 3 अवस्थांमध्ये कवीने ते
पार्ट घेतले दिवसाचे. डॉन फॉर द न्यूबॉर्न बेबी. डॉन म्हणजे पहाट, सकाळचं पहाटेची वेळ न्यूबॉर्न बेबीसाठी घेतली आहे. इन द रोमॅन्टिक इव्हिनिंग, एकदम रोमॅन्टिक इव्हिनिंग घेतली आहे, संध्याकाळ घेतली आहे रोमॅन्टिक. फॉर द ब्राईड. ब्राईड म्हणजे नववधू, नववधूसाठी घेतली आहे. नववधूचे कपडे संध्याकाळच्या वेळेला रोमॅन्टिक इव्हिनिंगला तयार करते. आणि पाठे पाठे न्यूबॉर्न बेबी, नवजात बालकाचे कपडे विवर तयार करतोय, विणतोय. इन द चिल डार्क नाईट. चिल म्हणजे शांत, थंड आणि अंधाऱ्या रात्री. फॉर द डेड, मेलेल्या माणसाचे कपडे विणतोय व्हाईट कलरचे. द कलर्स आर ऑल्सो टेल्स द स्टोरी ऑफ द 3 stages ऑफ मॅन्स लाईफ. जे जे कलर्स निवडले ते सुद्धा आपल्या माणसाच्या जीवनाच्या 3 अवस्था त्या कलर्समधून दिसत आहे. पहिला न्यूबॉर्न बेबीसाठी ब्ल्यू कलर कवयित्रीने वापरला आहे. तर ब्राईडसाठी, ट्विनसाठी पर्पल ग्रीन कलर वापरला आहे. इव्हिनिंग घेतला आहे. आणि डेड मॅनसाठी कवयित्रीने नाईट घेतला आहे आणि कलर व्हाईट घेतला आहे. अशा पद्धतीने कवयित्रीने सरोजिनी नायडूने छान प्रकारे कविता रेखाटलेली आहे. तसे आपण पुढे कविता बघूया. इंडियन वीवर. Weavers, weaving at a break of day, why do you weave a garment so gay? Blue as the wing of Halcyon wild, he weave the ropes of newborn child. Weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green, we weave the marriage veils of a queen. Weavers weaving solemn and still, what do you weave in the moonlight chill? White as a feather, white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. म्हणजे कवयित्रीने जे घेतलंय विव्हर्स, पहिला स्टांजा मी सांगते. विव्हर्स विविंग द ब्रेक ऑफ डे. सुरुवातीला पहिल्या स्टांजामध्ये विवर, विणकाम करणारा, भारतीय विणकाम करणारा काय विव करतोय, काय विणतोय. ब्रेक ऑफ डे म्हणजे पहाटे पहाटे सकाळी. व्हाय डू यू विव अ गारमेंट सो गे. गे म्हणजे आनंदी. इतकं छान गारमेंट, इतके छान कपडे तो विव करतोय का. ब्ल्यू हॅज द विंग ऑफ अ हेल्सियन व्हाईट. हेल्सियन म्हणजे किंगफिशर. किंगफिशर नावाचा जो पक्षी आहे, बर्ड आहे, तो इतका त्याचे ब्राईट अँड कलरफुल प्ल्यूम्स असतात, म्हणजे पंख असतात त्याचे. प्ल्यूम्स म्हणजे फिदर्स, मऊ मऊ पक्षाची पंख असतात. आणि असा कलर ब्ल्यू व्यू द रोप्स ऑफ न्यूबॉर्न चाइल्ड. किंगफिशर जो बर्ड आहे, विंग ऑफ द हेल्सियन. हेल्सियन म्हणजे किंगफिशर. हा जो पक्षी आहे, ह्या पक्ष्याचा जसा कलर आहे, ब्राईट कलरफुल, जशी प्ल्यूम्स आहे, पिसं आहे, त्याप्रमाणे ब्ल्यू कलरचा विवर विविंग करतोय. कपडे, गारमेंट, क्लोथ्स विव करतोय. वी विव द रोप्स ऑफ न्यूबॉर्न चाइल्ड. आणि तो रोप्स म्हणजे छोट्या मुलाचे आंगडे, टोपडे, झगे, आपण तो विणतोय न्यूबॉर्न नवजात बालकासाठी. हेल्सियन म्हणजे किंगफिशर. किंगफिशर नावाचा हा जो बर्ड आहे, पक्षी आहे, त्याचे विंग आहे, त्याचे विंग्स, त्याचे फिदर्स, त्याचे पंख एकदम कलरफुल ब्राईट असतात, त्याप्रमाणे ब्ल्यू कलरचे असतात. त्याप्रमाणे तो गारमेंट न्यूबॉर्न, तशाच कलरचा गारमेंट विवरने घेतला आहे न्यूबॉर्न चाइल्डसाठी. दुसऱ्या कडव्यात विवर विविंग ॲट अ फॉल ऑफ नाईट. विवर विविंग करतोय, विणतोय. फॉल ऑफ नाईट म्हणजे रात्र होण्याची वेळ आली आहे, म्हणजे इव्हिनिंग. फॉल ऑफ नाईट म्हणजे इव्हिनिंग, ॲट द टाईम ऑफ इव्हिनिंग. ब्रेक ऑफ द डे म्हणजे टाईम ऑफ द अर्ली मॉर्निंग. पहिल्या ज्या कडव्यात ब्रेक ऑफ द डे म्हणतो टाईम ऑफ द अर्ली मॉर्निंग, आणि नंतर दुसऱ्या कडव्यात विविंग फॉल ऑफ नाईट म्हणजे रात्र पडायला सुरुवात होते, म्हणजे ॲट द टाईम ऑफ इव्हिनिंग. व्हाय डू यू विव अ गारमेंट्स ऑफ ब्राईट. काय एवढे ब्राईट गारमेंट विव करतोय. The poet asks the question to the weaver.
व्ह्यूवरला कवयित्री क्वेश्चन विचारते की काय एवढे ब्राईट कपडे व्ह्यू करतोय. लाईक द प्ल्युम्स ऑफ अ पिकॉक. प्ल्युम्स म्हणजे फिदर्स, पिसे. पिकॉक म्हणजे मोर. मोराचे पिसे कसे असतात? पर्पल अँड ग्रीन, जांभळ्या हिरव्या मस्त ग्रीन कलरचे पर्पल रंगाचे मोराच्या पिसाऱ्यासारखे इतके सो ब्राईट गारमेंट, सो ब्राईट क्लोथ का विणतोय? वी व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. क्वीन मीन्स ब्राईड, वधूसाठी, नववधूसाठी, तिच्या लग्नासाठी ते कपडे मी विणतोय. म्हणजे ह्या दुसऱ्या कडव्यात ॲडल्ट, टेज ऑफ द ॲडल्ट. पहिल्या कडव्यामध्ये कवयित्री मॉर्निंग अँड टेज ऑफ द चाइल्डहूड, बालपणाची अवस्था आणि सकाळची वेळ घेतली आहे. दुसऱ्या कडव्यात ॲडल्टहूड म्हणजे तारुण्य अवस्था, यंग, टेज ऑफ ॲडल्टहूड. नववधूसाठी कपडे विणतोय व्ह्यूवर आणि मोराच्या पिसाऱ्यासारखा जसं पर्पल ग्रीन रंगासारखे करतोय. आणि चाइल्ड म्हणजे न्यूबॉर्न चाइल्डसाठी म्हणजे नवजात बालकासाठी कवयित्री म्हणतोय की व्ह्यूवर कोणत्या रंगाचे कपडे विकतोय? किंगफिशरचे जसं पंख असतात, जसे त्याचे प्ल्युम्स असतात, पिसे असतात, जसे त्याचे विंग्स असतात, चमकदार रंगीबेरंगी पिसे असणारा किंगफिशर पक्षी, तसेच ब्ल्यू कलरचे कपडे, गारमेंट. हॅल्सियन म्हणजे किंगफिशरसारखे न्यूबॉर्न बेबीसाठी. आणि सकाळच्या वेळेला व्ह्यूवर इंडियन व्ह्यूअर व्ह्यूज द गारमेंट ऑफ द न्यूबॉर्न बेबी ऑफ द रोब्स म्हणजे छोटे छोटे आंगड्या टोपडे जे राहतात लहान बाळाचे, तसा तो सकाळी सकाळी विणतोय लहान बाळाचे कपडे. आणि सुंदर कवयित्रीने छान उपमा दिली आहे. लहान बाळाचे कपडे किंगफिशरच्या रंगासारखे, तर नववधूचे कपडे हे पिकॉकच्या प्ल्युमसारखे, त्याच्या पिसांसारखे. आणि फॉल ऑफ नाईट म्हणजे ॲट द टाईम ऑफ द इव्हिनिंग. अँड इन द थर्ड द व्ह्यूअर विविंग अ सॉल्मन अँड स्टील. सॉल्मन म्हणजे व्हेरी सायलेंट, सिरियस. स्टील म्हणजे शांत, एकदम सिरियसली. सॉल्मन म्हणजे सिरियसली, गंभीरपणे, शांतपणे. व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. हां, काय का विणतोय एवढ्या मूनलाईटमध्ये, चंद्रप्रकाशात? चिल म्हणजे थंडगार चंद्र, शीतलचंद्र छायेत, शीतलचंद्र प्रकाशात काय विणतोय व्ह्यूवर? व्हाईट ॲज अ फिदर, व्हाईट ॲज अ क्लाउड. व्हाईट कलरचे, फिदर म्हणजे पिसारा, व्हाईट पिसारा, व्हाईट क्लाउड, पांढरशुभ्र ढग, पांढरशुभ्र पिसे याच्यासारखे कपडे मी पांढरे कपडे विणतोय. वी डेड मॅन्स फ्युनरल. फ्युनरल म्हणजे अंत्ययात्रा, श्रावण म्हणजे प्रेतवस्त्र. आणि माणसाच्या मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेसाठी फ्युनरल म्हणजे अंत्ययात्रा, श्रावण म्हणजे प्रेतवस्त्र, प्रेतावर जे वस्त्र टाकतात ते मी विणतोय ह्या मूनलाईटमध्ये, या चंद्रप्रकाशात. चिल म्हणजे थंड, शीतल. आणि सॉल्मन म्हणजे गंभीर प्रकारे, स्टील म्हणजे स्तब्ध, शांतपणे, शांत होऊन व्हाईट कलरच्या फिदरसारखे, व्हाईट प्रकारच्या क्लाउडसारखे, ढगांसारखे, व्हाईट गारमेंट, व्हाईट क्लोथ द इंडियन व्ह्यूअर व्ह्यूज फॉर द फ्युनरल ऑफ द डेड मॅन. अंत्ययात्रेसाठी मृत व्यक्तीच्या. म्हणजे तिसऱ्या कडव्यात कवयित्रीने छान प्रकारे तिसरी अवस्था, एंड ऑफ द ह्युमन लाईफ, मानवी जीवनाचा एड होणारी अवस्था, ओल्ड एज. आणि ओल्ड एजसाठी टाईम घेतला आहे की नाईट, रात्रीची शांत वेळ घेतली आहे. कलर कोणता घेतला आहे? व्हाईट. आणि शांततेचं प्रतीक असणारा जो कलर आहे, पांढरा कलर, तो कलर कवयित्रीने निवडला आहे. आणि ही कविता छान प्रकारे सरोजिनी नायडूंनी written. Sarojini Naidu was an Indian independence activist, poet and politician. Sarojini Naidu is widely known for the poetry which included both children's poems as well as themes like patriotism, romance and tragedy. या सगळ्या प्रकारचा थीम म्हणजे असे त्यांनी घेतला आहे, पॅट्रिओटिझमचा, रोमान्स, ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका, सर्व प्रकारच्या कविता त्यांनी लिहिल्या आहे. बिगॅन रायटिंग ॲट द एज ऑफ 12 म्हणजे वयाच्या 12व्या वर्षापासूनच त्या रायटिंग करायला त्यांनी सुरुवात केली. हर मदर यूज टू राईट पोएट्री इन बेंगॉल. त्यांच्या आईसुद्धा बेंगॉलमध्ये कविता लिहायच्या. हर प्ले
त्यांनी नाटकसुद्धा लिहिले. मेहर मनूर, रिटन इन पार्शियन इम्प्रेस, नवाब ऑफ हैदराबाद. हे नाटक त्यांनी लिहिलं आहे. इन 1905 हर फर्स्ट कलेक्शन ऑफ पोएम्स, आणि त्यांनी पहिलं असं कलेक्शन्स पोएमचं केलं आहे. नेम्ड द गोल्डन थेरशॉल्ट वॉज पब्लिश्ड, आणि पहिलं कवितेचं कलेक्शनही त्यांनी केलं आहे. त्या कवितेचं कलेक्शनचं नाव आहे द गोल्डन थेरशॉल्ट. द पोएट नाव in this poem we see the poet asks the weaver what they are weaving at daybreak, आणि कवयित्री ह्या कवितेमध्ये विचारते विव्हरला की ह्या सकाळी सकाळी डे ब्रेकला सकाळी सकाळी पाटे पाटे काय विणताय. इट इज ब्राईटली कलर्ड क्लोथ, इतके छान ब्राईट कलर कोड. शी आस्क्स द रिझन, आणि मग त्या विव्हरला कवयित्री रिझन विचारते, कारण विचारते. द विव्हर रिप्लायज दॅट द रोप्स, आणि विव्हर काय उत्तर देतो, रोप्स म्हणजे लहान बाळाचे आंगडे टोपडे मी विणतोय. इन द गे कलर, गे म्हणजे एकदम आनंदी कलरमध्ये, वाईल्ड किंग फिशरच्या कलरमध्ये विणतोय. ॲज फॉर अ न्यू बॉर्न बेबीसाठी विणतोय. द पोएट आस्क्स द विवर्स ऑफ अ डस्क फॉर व्हॉट आर दे विव्हिंग एट अ ब्राईट क्लोथ, आणि मग संध्याकाळच्या वेळेला ॲट द टाईम ऑफ द इव्हिनिंग द पोएट आस्क्स द विवर्स, पोएटेस आस्क्स द विवर्स, कवयित्री परत विचारते की या वेळेला तुम्ही काय विणताय. विवरला ब्राईट कोट पर्पल ग्रीन कलरचे शेडेड फॅब्रिक, किंग वेडिंग वेल, आणि विवर आन्सर देतो आहे की मी पर्पल ग्रीन शेडेड फॅब्रिक वापरतो आहे, म्हणजे धागा वापरतो आहे. फॉर अ क्वीन्स वेडिंग वेल म्हणजे राणीच्या म्हणजे नववधूच्या वेडिंगसाठी लग्नासाठी वापरतो आहे. रिप्लाय द विवर्स, आणि विवर्स अशा प्रकारे रिप्लाय देतो. आणि नंतर द पोएट आस्क्स व्हॉट आर दे मेकिंग, थर्ड टांजामध्ये द पोएट आस्क्स व्हॉट आर दे मेकिंग इन द चिल नाईट इन द मूनलाईट. एवढ्या शांत चिल थंड शीतल चंद्रप्रकाशात तुम्ही विवरला कवयित्री विचारते तुम्ही काय करताय एवढ्या रात्री. द विवर आर विविंग अ क्लोथ, द विवर रिप्लाय, आणि तो विवर रिप्लायज करतोय, उत्तर देतोय की विवर्स आर विविंग अ क्लोथ हॅज व्हाईट हॅज अ फिदरसारखे म्हणजे पिसांसारखे, व्हाईट फिदरसारखे, व्हाईट क्लाउडसारखे मी कपडे विणतोय. देशे विवर्स काय म्हणताय की दे आर विविंग अ श्राऊड फॉर अ डेड मॅन्स फ्युनरल. श्राऊड म्हणजे प्रेतवस्त्र, डेड मॅन्स फ्युनरल म्हणजे अंत्ययात्रा, आणि अंत्ययात्रेसाठी डेड मॅनच्या अंत्ययात्रेसाठी मी जे कपडे विणतोय पांढऱ्या कलरची. अशी छान पद्धतीने कविता सरोजिनी नायडूंनी रेखाटली आहे मानवाच्या जीवनावर, मानवाच्या 3 अवस्थेवर. थँक्स.